छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. तर आपण आहोत शिवजन्मभूमी जुन्नर येथे आणि जुन्नर या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला तो शिवनेरी किल्ला. वगैरे दिला जायचा शत्रूंनी. तर याच अंबरखान्यामध्ये साठवलेल्या धान्याने पूर्ण वर्षभर विद्यानिकेतन स्कूल आहे इथे आलेफाट्याच्या इथे. तर तिथून ही छोटी छोटी मुलं आली आहेत. आता जवळपास दुपारचे 12:30-1 वाजले आणि खरोखरच ते मुलं म्हणजे या ठिकाणी किल्ल्याची लिटरली स्वच्छता करतात. या ठिकाणी जो काही शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी जो काही कचरा वगैरे झाला होता त्यांनी लिटरली सर्व श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मारवाडी. जय शिवराय मंडळी. वेग म्हणजे वाऱ्याशी स्पर्धा करणारा, रस्ते अनोळखी परंतु काहीतरी खास सांगणारे आणि मनात एकच ध्यास ते म्हणजे इतिहासाला जवळून अनुभवायचं. आजची ही बाईक राईड फक्त एक प्रवास नाही, हा आहे एक भावनिक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी सफर. कारण आज आपण निघालो आहोत त्या पवित्र भूमीकडे जिथे जन्म झाला त्या एका महान योद्ध्याचा, ज्याने स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही उतरवलं. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला, भक्कम तटबंदीने सजलेला आणि इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा साक्षीदार असलेला शिवनेरी किल्ला. कारण की इथेच जन्म झाला तो राजा शिवछत्रपतींचा आणि इथूनच सुरुवात झाली ती स्वराज्याच्या प्रवासाला. चला तर मग तयार राहा निसर्गाच्या सानिध्यातील एक रोमांचक बाईक राईड आणि इतिहासाचा जिवंत अनुभव घेण्यासाठी. आपला आजचा हा प्रवास थोडा खास असणार आहे, कारण की आपल्या बरोबर आहेत आपले जुने सवंगडी आणि काही नवीन जोडलेले मित्र. तर आपण यांच्याबरोबर शिवनेरी किल्ल्याचा अद्भुत प्रवास करणार आहोत. शिवनेरी जायचे असेल तर जुन्नर या शहरामध्ये पोचा. तिथून 3 ते 4 किलोमीटरांच्या अंतरावर शिवनेरी किल्ला वसलेला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वरती जाण्याची वाट आहे आणि जर तुम्ही कार किंवा बाईक वगैरे आणली असेल तर इथे पार्क करायला जागा आहे. कार किंवा मोठी बस वगैरे असेल तर पार्किंगची व्यवस्था खाली आहे. तुम्ही काही चार्जेस देऊन तिथे पार्क वगैरे करू शकता. तर इथून आता आपल्याला वरती जायला जवळपास 1 ते 1.5 तास लागतो आणि पायऱ्यांचा रस्ता आहे. पायऱ्यांचा रस्ता असल्यामुळे थोडीफार दमछाक होते, पण आपण पाणी बॉटल वगैरे बरोबर कॅरी करायचं. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आपण आहोत शिवजन्मभूमी जुन्नर येथे आणि जुन्नर या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला तो शिवनेरी किल्ला. आणि आज आपण तो किल्ला एक्सप्लोर करायला आलो आहोत. तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये पवित्र आणि पावन या स्थळाला आपण भेट देणार आहोत. तर आपल्याबरोबर आपले काही सवंगडी आहेत. खरं तर आपली ही बाईक राईड आहे, आपण बाईक घेऊन आलो आहेत. हे हौशे आहेत, यांच्या स्पोर्ट्स बाईक आहेत भारीवाल्या. तर त्यांच्याबरोबर आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो आहोत, म्हणजे एक बाईक राईड पण झाली आणि आपण आपल्याला तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला किल्ल्यांची किती आवड आहे आणि आपण हा किल्ला सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. तर आपल्याबरोबर आहेत भूषण, इकडे अमोल चौधरी आहे, त्यांचा देखील यूट्यूब चॅनल आहे, मी लिंक देईल, ते त्यांना तुम्ही सबस्क्राईब करू शकता. इकडे मानव थेटे, बैलगाडा शर्यतीचे गाजलेले नाव. इकडे कुमार, राजकारणामध्ये एक नाविन्य मिळवलेले एक चुणूकदार नेतृत्व कार्यकर्ता. इकडे मनोज थेटे आहेत आणि इकडे आमचा चेतन, आणि चेतनची BMW बाईक आहे आणि हे ग्राफिक्स म्हणजे ग्राफिक्सच्या दुनियेतले एक किंग आहेत. तर चला जाऊया आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत. मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे, कोणते कोणते स्पॉट आहेत जे बघण्यासारखे आहेत, किती वेळ लागेल तुम्हाला, असं सर्व आपण छोटासा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्य दरवाजा आहे म्हणजे महादरवाजा, त्यातून प्रवेश केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला मागे गेलं तर गणेश दरवाजा लागलाय. पुढे असे 7 दरवाजे आहेत आणि शिवनेरी किल्ला म्हटला तर त्याची तटबंदी किंवा जी रचना आहे ती तुम्हाला आताही चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळते आणि मेंटेन असा किल्ला आहे आणि स्वच्छता वगैरे इकडे खूप मेंटेन केलेली आहे त्यांनी. हा किल्ला 7 दरवाजांनी संरक्षित केलेला आहे.
प्रत्येक दरवाजा असा बांधला आहे की शत्रूला सरळ मार्गाने जाणे शक्य नाही आणि किल्ल्याची अभेद्य रचना यामुळे हा किल्ला सहजासहजी जिंकणे अतिशय कठीण होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय किल्ल्याची जी दक्षिण बाजू आहे त्या दक्षिण बाजूला ज्या कॉर्नरला शिवाई देवीचं मंदिर आहे आणि शिवाई देवीचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता किल्ला बघायला सुरुवात केलेली आहे. तर या ठिकाणी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवाजी असं नाव ठेवलं होतं ते या शिवाई देवीवरून ठेवलं होतं. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया शिवाई देवीचं आणि पूर्ण आपण किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी हे नाव याच किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीवरून ठेवण्यात आलं होतं. जिजाऊंनी देवीला नवस केला आणि त्यानंतर त्यांनाही पुत्रप्राप्ती झाली. महाराजांचे बालपण याच शिवनेरी किल्ल्यावर गेले. जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत आणि शौर्याच्या गाथा सांगून स्वराज्याचे संस्कार दिले. याशिवाय याच किल्ल्यावर लहान शिवबांना तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धनीतीचे प्राथमिक धडे गिरवले गेले होते. हा आहे अंबरखाना. हा फक्त धान्य साठवण्याचे गोदाम नव्हतं, तर तो एक त्या काळची दूरदृष्टी, नियोजन आणि स्वराज्याच्या सुरक्षेचे प्रतीक होता. तर मंडळी आपण ज्या ठिकाणी आहोत त्याला म्हणतात अंबरखाना. म्हणजे पन्हाळगडावर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा अंबरखाना बघायला मिळेल. कारण की हे जे अंबरखाना होते त्यामध्ये पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवले जायचे आणि यामध्ये एक 2-2 वर्ष पुरेल एवढं धान्य साठवलं जायचं. आणि जेव्हा किल्ल्याला वेढा वगैरे दिला जायचा शत्रूंनी तर याच अंबरखान्यामध्ये साठवलेले धान्याने पूर्ण वर्षभर वापरलं जायचं. तर अशा प्रकारे हे अंबरखाने आहेत आणि खूप साऱ्या किल्ल्यांवरती आहेत. पण जर शिवनेरी आणि पन्हाळा गडावरील जर तुम्ही अंबरखाना बघाल तर अत्यंत मेंटेन अशा अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळतो. तर मंडळी आपण आता ज्या ठिकाणी आहोत तिकडे तुम्ही मागे बघू शकाल तर तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे आहे तो स्पॉट आणि आपण तिथे देखील जाणार आहोत. आतमध्ये पाळणा आहे, पाळणा बघायला मिळेल आपल्याला. आणि इकडे असं ग्राउंड आहे आणि जेव्हा शिवजयंती असते म्हणजे आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली आणि त्यावेळेस जे मंत्री संत्री येतात ना त्यांच्यासाठी इथे हेलिपॅड आहे आणि या ठिकाणी डायरेक्ट हेलिकॉप्टर वगैरे उतरवतात. म्हणजे जे मंत्री संत्री आहेत ते येतात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. पण आपल्यासारखे सामान्य माणूस पायरीच्या मार्गाने येतात आणि खरोखर त्यातच खरी मजा आहे. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण आहे. आणि शिवनेरी किल्ला असा आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लहान होते सुरुवातीचे 2 वर्ष ते याच ठिकाणी होते म्हणून या किल्ल्याला पवित्र असं स्थान मानलं जातं. आपण आहोत शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी आणि जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म झालेला आहे आणि म्हणूनच हे स्थान जेवढं पवित्र आहे त्यामुळेच येथे येणाऱ्यांची गर्दी देखील खूप असते. तर इकडे सहल आलेली आहे प्रवरा पॉलिटेक्निक लोणी येथे. आता आपण शिवाजी महाराजांची गारद देणार आहोत. महाराज गणाधिपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रांत शास्त्र प्रयंकृत, राजनीती प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की दिवसापूर्वी शिवजयंती झाली. सर्वजण येऊन महाराजांच्या प्रेमाखातर सगळेजण या ठिकाणी येतात, महाराजांच्या दर्शन घेतात. ज्या ठिकाणी जन्म झाला किल्ला फिरतात. पण इथे स्वच्छता आहे की नाही याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. ॲक्च्युली खरोखर मला सुद्धा लाज वाटते कारण की ही जी विद्यानिकेतन स्कूल आहे इथे आलेफाट्याच्या इथे तर तिथून ही छोटी छोटी मुलं आल्यात. आता जवळपास दुपारचे 12:30-1 वाजलेत आणि खरोखरच ते मुलं म्हणजे या ठिकाणी किल्ल्याची लिटरली स्वच्छता करतात. या ठिकाणी जो काही शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी जो काही कचरा वगैरे झाला होता त्यांनी लिटरली सर्व साफ केलेलं आहे आणि खरोखरच ही अभिमानाची आणि हे संस्कार फक्त महाराष्ट्राच्या मातीतच होतात. तर शाळेचे शिक्षक देखील आहेत, मी त्यांचे सुद्धा खूप आभार मानेल आणि सर्व विद्यार्थ्यांचे. आणि तुमचं नक्कीच भविष्य खूप उज्ज्वल असणार आहे. तर खरोखरच खूप माझ्या चॅनलच्या मार्फत मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो. 1 ते 1.5 तासाच्या ट्रेकनंतर शिवनेरी किल्ल्याच्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत. आणि याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि हेच ती पवित्र वास्तू आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. याशिवाय त्यांचं पालना देखील आपल्याला या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी अजून वाड्यांचे अवशेष वगैरे सुद्धा आहेत. मागे बदामी तलाव आहे, तिकडे कडेलोट पॉईंटसुद्धा आहे आणि असं खूप सारं या ठिकाणी बघण्यासारखं आहे. तर ही जेवढी पवित्र वास्तू आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर एक मनाला जी ऊर्जा मिळते ती वेगळीच आहे आणि ती तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतरच समजून जाईल. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. ही आहे सर्वात पवित्र वास्तू
शिवकुंज, महाराजांचं जन्मस्थळ. हा भाग पाहताच अंगावरती काटा येतो, कारण इथेच एका महान युगाचा प्रारंभ झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये याच अभेद्य आणि सुरक्षित किल्ल्यावर जिजाऊंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला, जो पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याचा संस्थापक ठरला. हा क्षण फक्त त्या एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. इतिहासाची अजून काही पाने उलगडून पाहिली तर 16व्या शतकात हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. छत्रपतींचे वडील शहाजीराजे भोसले हे त्या काळात निजामशाहीत सरदार होते. त्या काळातील राजकीय अस्थिरता आणि मुघलांचे आक्रमण यांमुळेच शहाजीराजांनी आपली पत्नी जिजाई आणि बालक छत्रपती शिवाजी महाराज यांना सुरक्षितेसाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. बघितलं आता विद्यानिकेतन म्हणजे ही खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचे जे लहान मुलं होते, जे स्कूलचे मुलं होते, त्यांनी देखील या ठिकाणी साफसफाईचं मोठे स्वच्छता मोहीम राबवली आहे. आणि तुम्ही बघाल तर इंजिनिअरिंगचे सुद्धा स्टुडंट आले. मी स्वतः एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, त्यामुळे मला माहिती आहे की इंजिनिअरिंगचं वातावरण कसं असतंय. आणि त्या वातावरणातून हे सर लोक आणि त्यांनी विद्यार्थी लोक खूप मोठी गँग आहे. आता आपल्याला हे काही लोक मिळाले आहेत, तर खरोखरच हे अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे या सर लोकांनी जे अभियान राबवले, जी स्वच्छता मोहीम राबवले, शिवजयंती निमित्ताने खूप सारे लोक येतात, गर्दी लाखोंची गर्दी असते या ठिकाणी. पण कोणी कचरा करतं, कोणी या गोष्टींकडे काही लक्ष देत नाही. पण शिवजयंती झाल्यानंतर 2 दिवसांनी सर लोक त्यांच्या स्टुडंट लोकांना घेऊन आलेले आहेत आणि खरोखरच आपल्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. तर खरोखरच धन्यवाद, आमच्या चॅनलच्या मार्फत तुमचं धन्यवाद करेल सर. थँक्यू. तर मंडळी, किल्ला फिरत असताना आम्हाला एक अभिमानाची गोष्ट येथे पाहायला मिळाली. शिवजयंतीनंतर अनेक कॉलेज, शाळांचे विद्यार्थी येथे स्वच्छता मोहीम राबवत होते. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम. डोक्यामध्ये भविष्याची दूरदृष्टी ठेवूनच या किल्ल्याची रचना केली असावी. किल्ल्यावरती वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असणारे तलाव आणि गंगा जमुना पाणी टाके आहेत. दुसरीकडे आहे कडेलोट पॉइंट. हा किल्ल्याचा कड्यावरील एक भीषण आणि ऐतिहासिक स्थळ आहे, जिथून गुन्हेगारांना किंवा शत्रूंना शिक्षा म्हणून खाली ढकलले जात असे. या ठिकाणावर उभं राहिल्यावर खोल दरी आणि उंच कडा पाहून अंगावर काटा येतो. यावरूनच त्या काळातील कठोर न्यायव्यवस्था व किल्ल्याची अभेद्यता या दोन्ही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. अशा या तलाव आणि कडेलोट पॉइंटमुळे शिवनेरी किल्ला केवळ संरक्षणासाठी नव्हे, तर सुयोग्य नियोजन आणि शिस्तबद्ध प्रशासनासाठी ओळखला जातो. मंडळी, ही आहे जुन्नर सिटी आणि जुन्नरचा हा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणाहून एकदम मस्त दिसेल. आणि जुन्नर ही शिवजन्मभूमी आहे, कारण की याच ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. तर असा हा पवित्र अशी ही भूमी आहे आणि आपण तिथे आहोत आता. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण की अशा प्रकारचे जे स्पॉट आहेत ते आपण एक्सप्लोअर करतोय. मंडळी, आपण शिवनेरी किल्ल्यावर झालो आणि आता न्याहारी करतोय. तर झालं असं की रात्री ठरलेलं की सगळ्यांनी डबे वगैरे आणायचे, पण आपले 3 पंटरे त्यांनी डबे आणले. मोजून आमच्याकडे 7 चपात्या आणि 2 भाकरी होत्या आणि काही चटणी वगैरे, थोडीशी भाजी होती. पण सगळी भुकेने तळमळत होती, कोणी खायला काय आणलं नाहीये. पण आई भवानीचं नाव घेतलं आम्ही जस्ट. पण खरोखरच देवाच्या रूपाने तिकडे बसलेले आहेत. कुठून आले तुम्ही? नाशिकवरून आलेले आहेत. तर इकडे आपली आता गँग ताव मारते आणि ठेचा दिला त्यांनी आणि खिचडी आणि प्रोफेशनल आहेत, त्यांना जरा असं हायजीन लागतं. आणि हायजीन जे सगळ्यात जास्त मनोज थिटे यांना लागतं, पण ते हायजेनिक फूड खातात. आणि इकडे हे डायरेक्ट आहेत, हे कर्कटा खाणार आहेत. तर हे दादा लोक आहेत आणि ताई, खरंच थँक्यू आमच्या चॅनल मार्फत. आणि आमची गँग बघा कशी खुश आहे, कारण की खूप भूक लागलेली आणि आम्ही आणलं होतं 2च डबे. तर थँक्यू. आणि इकडे तुम्ही बघाल तर कुठून आले तुम्ही? आम्ही श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, माळवाडी, बोटा. अच्छा. तर इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इंजिनिअरिंगची स्टुडंट लोक असतात किंवा इंजिनिअरिंगचं किती बिझी शेड्यूल असतात. आणि आता सेमिस्टर तोंडावर आले असेल, पण त्यातून या वेळ काढून दीदी लोक आले आहेत साफसफाई करायला. तर खूप खूप थँक्यू, कारण की आताच शिवजयंती झाली, 2 दिवस झाले आणि त्यातून वेळात वेळ काढून ते
अभ्यासातून. तर इकडे बघा सगळी स्वच्छता करण्यासाठी खूप मोठा ग्रुप आहे त्यांचा. तर खरंच थँक्यू चॅनलमार्फत. थँक्यू. कुमार आपल्याला फक्त जिथे आपण ट्रेकला जातो अशाच ठिकाणी भेटतो, कारण की त्याला ट्रेकिंगची खूप आवड आहे. विशेषतः छत्रपतींचे जे किल्ले आहेत ते एक्सप्लोअर करायला तो नेहमी असतो आपल्याबरोबर. लास्ट टाईम आम्ही कोथालीगडावर गेलो होतो, पेठचा जो किल्ला आहे तिथे, आणि काही मस्त आमच्या जुन्या आठवणी आहेत. आम्ही कधी भेटलो तर नक्कीच आम्ही शेअर करत असतो. तर तुम्हाला देखील अशा जर किल्ल्यांची सफर करायची असेल, महाराजांच्या किल्ल्यांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलबरोबर नक्कीच जोडून घ्या. सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की आपण अशा किल्ल्यांची सफर, महाराजांचे जे ठिकाण आहे त्यांना भेट देत असतो. तर कुमार देखील आपला असाच एक सवंगडी आहे. आजचा हा प्रवास मनाला भिडवणारा होता. इतिहास, निसर्ग आणि प्रेरणा यांचं सगळंच एकत्र अनुभवायला मिळालं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.